बातमी आहे नाशिकमधून गंगापूर धरणामध्ये पाणी सोडल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे। नाशिककरांवरचं आता पाणी कपातीचं संकट दूर होणार आहे। गंगापूर धरणात पाणी सोडल्याने नाशिककरांना दिलासा मिळालाय। पाणी कपातीचं संकट आता नाशिककरांचं आता दूर होणार आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, गंगापूर धरणामध्ये आता पाणी सोडलेलं आहे, नाशिककरांना कुठेतरी आता दिलासा मिळतोय, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, नाशिककरांना दिलासादायक ही बातमी म्हणावी लागेल। काल काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आलेलं होतं, पण काश्यपी धरणातून पाणी सोडत असताना स्थानिकांनी विरोध केलेला होता, कारण हे पाणी जे आहे ते स्थानिकांसाठी राखीव ठेवावा अशा पद्धतीची मागणी होती। पण प्रशासनाने या सगळ्या लोकांची समजूत काढून काश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये 500 क्युसेस इतक्या वेगाने पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं होतं। आता हे पाणी ते गंगापूर धरणात आलेलं आहे, त्यामुळे तूर्त तरी जे पाणी कपातीचं संकट हे नाशिककरांवरती होतं ते आता दूर झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। किरण, आपण पाहतोय की काश्यपी धरणातून हे पाणी सोडण्यात आलेलं आहे, तिथल्या गावकऱ्यांकडून मात्र विरोध होतोय। पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यानंतर हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर काश्यपी धरणातलं जे पाणी आहे, आता 20 ते 22% धरण काश्यपी हे भरलेलं होतं, पण हे सगळं पाणी हे स्थानिक जे गाव आहेत तिथले 4 ते 5 गावं, त्या गावातील नागरिकांसाठी राखीव ठेवावं अशा पद्धतीची मागणी स्थानिकांची होती। पण या लोकांना समजूत काढण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात जे आहे काश्यपी धरणातून गंगापूर धरणात हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। कारण गंगापूर धरणातून नाशिकला पाणी पुरवठा केला जातो। गंगापूर धरणाचं जे पाणी पातळी आहे तो अत्यंत कमी झालेला होता आणि त्याच या पार्श्वभूमीवरती काश्यपी धरणातून पाणी सोडल्यानंतर गंगापूर धरणाची पाणी पातळी आता वाढलेली आहे, त्यामुळे नाशिककरांवरती जे पाणी कपातीचं संकट होतं ते आता धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।